36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता तिवसा तालुक्यातील ग्राम कुऱ्हा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, अतिवृष्टी अनुदान आणि इतर शासकीय मदतीचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाहीये. म्हणून आज शेतकऱ्यांचा आमरण उपोषण शेतकरी सुखी तर रयत सुखी तर राजा सुखी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते. स्वराज्याच्या हिताचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं लोककल्याणकारी राजे होते. म्हणून छत्रपती राजे यांना तारणहार म्हटलं जातं. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होतोय. भारत हा शेतीप्रधान देश समजला जातोय. सध्या शेतीतील प्रश्न भयावह स्वरूपाचे बनले आहेत. काही प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणातून सापडत आहे. त्यांचे ग्रामीण समाज आणि शेतीबाबतचे विचार आजही फारसे समोर आले नाहीत. हे आमचं दुर्दैव. 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव जाणते राज्य होते की ज्यांच्या रयतेतील प्रजा सुखी होती, आनंदी होती. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये अशी धोरण महाराज यांची होती. शेती हे रयतेचं मुख्य बलस्थान होतं. संपूर्ण प्रजेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे याची महाराजांना जाणीव होती. शेती हे केवळ उपजीविकेचं साधन नसून रयतेच्या उत्पन्नाचं स्रोत आहे. शेती पिकली तर रयत सुखी तर राजा सुखी हे सूत्र महाराजांना समजलं होतं. त्यामुळे महाराजांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन रयतेला मजबूती देणारा होता. महाराजांचे समकालीन महापुरुष संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात, मडे झाकून या करणी पेरणी. त्या काळात शेतीला किती महत्त्व होते हे लक्षात येत आहे. त्या काळामध्ये शेतीला रयतेच्या रक्षणासाठी घरातला एक मावळा जर कामी आला तर त्याचे मढे झाकून काळ्या आईची ओटी भरली पाहिजे अशी पद्धत होती. पण आज खरे चित्र म्हणजे शेतकरी आत्महत्या, बाकी दुसरे काहीच नाही. अशातच नेहमी सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांना नेहमी स्वतःसाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे येत आहे. गेल्या 2 वर्षात शेतकरी आत्महत्या प्रतिदिवसाला 1 होत आहे. शेतकरी बांधवांनी 14 जानेवारी 2026 रोजी कुऱ्हा गावातील सांस्कृतिक भवन कुऱ्हा येथे संत्रा, फळगळ, अतिवृष्टी अनुदान आणि इतर शासकीय मदतीचे पैसे अद्याप शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाले नाहीये. याबाबत बैठक झाली आहे. बैठकीला कुऱ्हा गावातील शेतकरी तसेच माडा, कोंडण्यपूर, शेंजूरजना, भिवापूर, वाठोडा येथील शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. तिवसा तहसील कार्यालयामध्ये निवेदन देऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे अजून मिळाले नाहीये. शासकीय स्तरावर प्रत्येक मंडळामध्ये कॅम्प घेतला गेला. शेतकऱ्यांना विके नंबर देऊन शेतकऱ्यांची KYC केली गेली, परंतु सर्व उपाययोजना करून सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना अनुदान रक्कम मिळाली नाही. त्यासाठी आज शेतकरी न्याय हक्क विचार मंचाकडून 19 फेब्रुवारी रोजी कुऱ्हा गावातील संत्रा उत्पादक शेतकरी विनोदराव दारोकार आमरण उपोषणाला बसले. आजपासून हे आमरण उपोषण हक्काचं पैसे मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे. तसेच त्यातील प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे. शेतकरी न्याय हक्क विचार मंच अध्यक्ष दिनेश वानखडे यांनी उपोषणाला पाठिंबा देत उपोषणस्थळी हजर होते. तसेच त्यांनी सर्व शेतकरी बंधूंना उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या आपल्या पदरी पाडून घेण्यासाठी सर्व शेतकरी बंधूंनी उपस्थित राहावं असं आवाहन केलंय. उपोषण हक्काचे आमचे प्रमुख मुद्दे असे आहे. आमचे व इतर सर्व शेतकऱ्यांची नैसर्गिक आपत्ती अनुदान रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही याची ग्वाही द्यावी. भ्रष्टाचारी तलाठी आणि कोतवाल यांच्या चौकशीचं काय झालं त्यांची माहिती द्यावी. बिबट्याचा धुमाकूळ असल्यामुळे कौंडण्यपूर आणि भिवापूर कृषी फीडरमधील वीज पुरवठा हा 7 दिवसा करण्यात यावा. सौर कनेक्शन कोणत्याच शेतकऱ्याला सक्तीचं करू नये. ज्याला जे कनेक्शन लागेल ते देण्यात यावं. मध्य प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये शेतीमालाला भावांतर योजना लागू करावी आणि शेतकऱ्यांना प्रति महिना मानधन 10,000 रुपये देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका येथील कुऱ्हा या ठिकाणी आले असून येथील शेतकरी या विषयावर उपोषण मांडलेले जे नागरिक आहे यांची विशेष माहिती घेऊया. तुमचं नाव? माझं नाव विनोद रामकृष्ण दारोकार. मी आपल्या न्याय हक्क मागणीसाठी उपोषणाला बसलो आहे. माझं हे प्रकरण जुनं आहे. 2023-24 साली 20 सप्टेंबर 2024 माझ्या शेतात मौजा चेनुष्का गट नंबर 41 व 142 तलाठी अस्मिन मॅडम आणि कृषी सेवक मोतीखाय साहेब यांनी पंचनामा केला होता. त्या आधारावर मला शासनाकडून विके नंबर प्राप्त झाला. मे महिन्यात 2025 साली माझा KYC त्या विके नंबरची KYC झाली आणि त्यावेळेस मला कोतवाल मॅडमने सांगितले की तुमचे 8-10 दिवसा पैसे जमा होऊन जातील. आणि मी मे महिन्यात वाट पाहिली. मे महिन्यात मला पैसे नाही आले. नंतर मी जूनमध्ये तहसीलमध्ये गेलो. मला सांगण्यात आलं की तुमचे पैसे टप्प्याटप्प्याने येतात. जून महिना झाला. नंतर जुलै महिन्यात गेलो.
प्रत्येक महिन्याला मी जरा मारल्या तहसीलपर्यंत. येड झालं मारल्या. म्हणजे ते कसं झालं, घोडं मेलं भारानं आणि शिंदूर मेलं येड झारानं, अशी माली अवस्था यांनी करून टाकली आहे. आणि शेवटी मी 9 डिसेंबर 2025 रोजी उपोषणाचा अर्ज दाखल केला, पहिला अर्ज. आणि 26 जानेवारीला माझं उपोषण होणार होतं. आणि तहसीलमध्ये गेलो असता मला 19-20 जानेवारी दरम्यान तहसीलदार साहेबांनी सांगितले की तुमचे पैसे 30 जानेवारीपर्यंत येऊन जातील, त्यामुळे तुम्ही तुमचं उपोषण स्थगित करावे. आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आणि 30 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहिली. नंतर आम्ही 30 तारीख झाल्यावर तहसीलदार साहेबांना भेटलो. ते म्हणाले आमच्या हातात आता काहीच नाही. आम्ही पत्रव्यवहार केला आणि पुन्हा मी 3 तारखेला 3 फेब्रुवारी 2026 म्हणण्याचा अर्थ म्हणजे एका कास्तकाराला उडवाउडवीचे प्रशासनाकडून उत्तर मिळाले. उडवाउडीचं काय म्हणजे शेतकऱ्याला कुत्र बनवून टाकलं येणं. म्हणजे आज तुमच्या शेतकरी ह्या दारावर जाय त्या दारावर जाय, म्हणजे याचा काही वालीच नाही. तुम्ही सांगा, माझ्या शेतात पंचनामा झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, VK नंबर आला, मला पैसे का नाही मिळाले? मी शेतकऱ्यांचा हक्क मिळाला नाही. प्रत्येक महिन्याला 2-3 चक्रा मारत गेलो. कधी म्हणे का तुमचा आधार नंबर लिंक नाही, कधी म्हणे काही नाही. मग जेव्हा माझे पैसे दवा बाळापूर 29-1चे पैसे आले तूर पराठीचे, तेव्हा ते म्हणे तुमचं सगळं बरोबर आहे. मग तेव्हा त्याला काहीच फॉल्ट नाही दिसला. आतापर्यंत मला फक्त यायनं गंडवलं आहे, उडवाउडवीचे उत्तर दिले आहे. उडवाउडवीचे उत्तर म्हणून तुम्ही आज हे नाही इलाज उपोषण जास्त मला आमरण उपोषणाचा अस्त्राचा वापर करायचा आहे. आणि ह्या प्रश्न माझा नाही आहे. मी ह्या प्रश्नात हेलपाटे खाल्ले आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी त्याची व्यथा माझ्याजवळ मांडली. म्हणून मी माझ्या हक्कासाठी आणि माझ्या शेतकरी सर्व बांधवांसाठी इथं उपोषणाला बसलो आहे. मी सुशिक्षित माणूस असून आज उपोषण किती दिवस चालू शकते तुमच्या हिशोबानं? माझं उपोषण न्याय मिळेपर्यंत माझ्या सगळ्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत मी उपोषण एक तर पैसे खात्यात नाही तर विनोद दारोकार मसणार, हे माझं धोरण. अनेक दिवसापासून शेतकऱ्याच्या न्याय मागण्यासाठी शेतकरी न्याय हक्क विचार मंच दिवसा तालुक्यामध्ये संघर्षशील आहे आणि विनोदराव दारोकरच्या पाठीमागे आणि ते शेतकरी न्याय हक्क विचार मंचाचे एक सदस्य आहेत आणि त्यांच्या पाठीमागे शेतकरी न्याय हक्क विचार मंच हा पूर्णपणाने ताकदीने उभा आहे. आणि या प्रशासनाला मी स्वतः विनोदराव दारोकरसोबत असताना म्हणजे अनेकदा तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदनं दिली, परंतु 10 महिन्यापासून त्यांचे 2023-24चे म्हणजे संत्र्याचे जे पैसे होते अनुदानाचे, ते पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही. आता त्या कास्तकारांना किती दिवसपर्यंत वाट पाहायची, हाही एक प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याच्यामुळं नाइलाजानं अनेक प्रश्न घेऊन विनोदराव दारोकर हे उपोषणाला बसलेले आहे आणि शेतकरी न्याय हक्क विचार मंचाचा संपूर्णतः त्या विनोदराव दारोकरांच्या पाठीशी पाठिंबा आहे. आणि हे जे न्याय मागणी आहे ते प्रशासनानं आणि शासनानं त्वरित सोडवावी अशी माझी शासनाला आणि प्रशासनाला नम्र विनंती. तुमच्या मागण्या मान्य जर नाही झाल्या तोपर्यंत उपोषण चालूच नाही, उपोषण चालूच राहील. आताच ते माझ्यासोबत तुमच्यासोबत पत्रकार लोकांसोबत बोलले आहेत ते की बाबा माझं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उठणारच नाही इथे. आणि त्यांनी सांगितलं एक तर मी जिवंत राहील, नाही तर मरेल, एक तर मागण्या मान्य करून उठेल, नाही तर मरून जाईल. एवढ्यापर्यंत विदारक परिस्थिती आणणं हे सरकारचं आणि प्रशासनाचं काम नाही ना. आणि एवढ्यापर्यंत जर शेतकऱ्याचा विटंबना होत असेल या लोकशाहीमध्ये तर याचा अर्थ काय? हे काही हुकुमशाही आहे का? हे लोकशाही आहे. तुम्ही एक तर मान्य नव्हतं करायला पाहिजे, लोकांना अनुदान द्यायला नव्हतं पाहिजे, आश्वासन द्यायला नव्हतं पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनाचे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 32,000 कोटी रुपयाचं जे पॅकेज जाहीर केलं त्याचं ॲक्च्युअल ग्राउंड लेवलवर आहे काय हे बघणं महत्त्वाचं आहे ना. त्याच्यामुळं जोपर्यंत आमच्या न्याय मागण्या आहे त्या रास्त मागण्या आहे आणि रास्त मागण्या जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उपोषणावरून उठतच नाही. आणि सर्व या ठिकाणी शेतकरी न्याय हक्क विचार मंच असो किंवा सर्वसामान्य शेतकरी या उपोषणाला भरघोस असा प्रतिसाद आहे. कारण ही मागणी 80-90% लोकांची आहे आणि त्याच्यामुळे हे उपोषण कंटिन्यू आहे. न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये
तिवसा.